नर्सळीवाले पण बोलले होते का बाबा 90व्या दिवशी प्लॉट चालू होतोय आणि बरेचसे शेतकरी म्हणत होते 80-90 दिवस जातात चालू व्हायला. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 17-18 दिवसापर्यंत पाऊसच चालू होता 18व्या दिवसापर्यंत. आणि जनरल लोकांना समस्या असते की तिरंगा याच्यामध्ये किती फळ तिरंगा याच्या बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की सध्या खालून पाला असा जळत चाललेला आहे. म्हणजे जे पहिलं पान आहे तळातलं त्याच्यावरती जो करपा वगैरे आला तो असा जवळजवळ अर्ध्याला वरती प्लॉट झाले लोकांच्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज अतिशय आनंद होत आहे की आज विरांग व्हरायटीचा प्लॉट 75 दिवसामध्ये पहिली हार्वेस्टिंग केलेली आहे. आणि शेतकऱ्याने जर योग्य पद्धतीने काम केलं आणि न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन जर वेळच्या वेळी केलं तर किती उत्पादनामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. बरेचसे शेतकरी लागवड करण्याचं ठरवतात किंवा ह्या टायमाला मार्केट भेटेल अशा टायमाने ठरवतात, परंतु त्यांचा प्लॉट वेळेत सुरू न झाल्यामुळं उशिरा त्याची हार्वेस्टिंग सुरू झाल्यामुळं बाजारभावाचा जो लाभ व्हायला पाहिजे तो होत नाही. तर आज हा प्लॉट 75 दिवसाचा पूर्ण झाला आहे आणि आज ह्या प्लॉटचा पहिला तोडा केलेला आहे. हे जे काही शेतकरी मित्र आहेत यांचं पूर्ण कुटुंब या शेतामध्ये काम करत असतं. आज त्यांचं आपण मनोगत ऐकू आणि त्यांनी सुरुवातीपासून काय काय काम केलं, कसे प्रोडक्ट वापरले याच्याबद्दल त्यांच्याकडून आपण थोडी माहिती विचारू. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा दादा. मी अमोल बबन खोतवाल, राहणार गर्दनी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बरं, आपण जे लागवड केली त्यावेळेस वातावरण कसं होतं? ज्यावेळी लागवड केली त्यावेळी वातावरण एकदम ढगाळ वातावरण होतं. सूर्यप्रकाश नव्हताच, पाऊस होता भरपूर. माझ्या माहितीप्रमाणे आपण जो 19व्या दिवशी व्हिडिओ बनवला होता या प्लॉटचा, हो, तर जवळजवळ 17-18 दिवसापर्यंत पाऊसच चालू होता. 18व्या दिवसापर्यंत फक्त 2 दिवस आपल्याला सूर्यप्रकाश भेटला होता. त्यावेळेस आपण त्याचा व्हिडिओ बनवला होता, शेतात जाता येत होतं आणि आपण ड्रेंचिंग वगैरे केल्या होत्या, त्याच्यावरच प्लॉट होता. हो. तर सुरुवातीपासून आपण काय काय प्रोडक्ट वापरले होते? सुरुवातीपासून आपण टॉप कॅल 40-40, 12-40-6, एमिनोकोजी, बरं, फर्टिन ॲग्रोचे आपण प्रोडक्ट सुरुवातीपासून वापरले आणि स्टेज वाईज म्हणजे ज्याची ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस ते प्रोडक्ट तुम्ही वापरायला लावले होते. बरोबर. आणि आत्ताच आपण 67व्या दिवशी म्हणजे साधारण 7-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आपण. बरोबर. म्हणजे आता थंडी पण भरपूर आहे आणि आपण इकडे शेंड्याची वाढ वगैरे बघू शकता की आक्सा पण नाही तुमच्या. आक्सा नाही, लिफ कर्ल नाही, जांभळे पानं नाही. म्हणजे अन्नद्रव्यांचा जो गॅप येतो किंवा अन्नद्रव्यांची जी कमतरता येते, डेफिशियन्सी ती, त्याचा प्रभाव खूप कमी आहे तुमच्याकडे. खूप कमी. बरोबर. आणि आज हा तुमचा पहिला तोडा झालेला आहे, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमचं मत, फर्टिन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले आणि तुम्ही आम्हाला जी पहिल्यापासून ट्रीटमेंट दिली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे. आनंद होतोय आम्हाला. आमचा 75व्या दिवशी प्लॉट चालू झालाय. आणि ज्यावेळेस तुम्ही विरांग लावणार होते त्यावेळेस आम्हाला नर्सळीवाले पण बोलले होते का बाबा 90व्या दिवशी प्लॉट चालू होतोय आणि बरेचसे शेतकरी म्हणत होते 80-90 दिवस जातात चालू व्हायला. पण मग साहेब भेटल्यापासून साहेब बोलले 75व्या दिवशी आपण प्लॉट चालू करणार. तो 75व्या दिवसी प्लॉट चालू झालाय आणि निम्मा प्लॉट तोडायचा झालाय, निम्मा प्लॉट तोडायचा बाकी आहे अजून. म्हणजे आज जवळ 8-9 कॅरेट आपण तोडलेले आहेत या प्लॉट मधले. आणि साईज कशी? साईज एकदम चांगली साईज आहे. आणि जनरल लोकांना समस्या असते की तिरंगा याच्यामध्ये किती फळ आहे? तिरंगा याच्यामध्ये आतापर्यंत तोडलंय किती 8 कॅरेट मध्ये एक पण फळ सापडत नाही तिरंगाचं. म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन. बरं, सेपरेट तिरंगासाठी तुम्ही कोणतं प्रोडक्ट सोडलंय का? नाही, सेपरेट काहीच नाही सोडलेलं. म्हणजे तिरंगा आल्यानंतर बरेच लोक तिरंगासाठी हे प्रोडक्ट वापरा, तिरंगासाठी ते प्रोडक्ट वापरा, म्हणजे या गोष्टी करत असतात. परंतु तसं आपण विशेष काहीच आपण फक्त संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे ज्या स्टेजला जे लागतं ते आपण नियोजन केलं. त्याचा परिणाम असा आहे की विशिष्ट गोष्टीसाठी असं सेपरेट प्रोडक्ट वापरायची गरज आली नाही. बरं. तुम्हाला आता ह्या ताई आहेत, या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून काम करत होते. तुम्हाला काय वाटतं या प्लॉटमध्ये? आता प्लॉट लवकर चालू झालाय आणि आता बाजार कसे आहेत? आता बाजारभाव चांगले आहे. आम्हाला अशी इच्छा आहे की आमचा प्लॉट चांगला चालावा. त्यामध्ये फळं पण चांगली आहे, फळांची साईज पण वाढलेली आहे म्हणणार त्याप्रमाणे फळांची साईज पण आहे. प्लॉटला माल लागल्यासारखा दिसतो का? हो, प्लॉटला भरपूर माल लागलेला आहे. प्लॉटच्या खालच्या म्हणजे झाडाच्या खालच्या भागापासून तर वरतीपर्यंत शेंड्यापर्यंत म्हणजे जमिनीपासून फळं लागलेली आहे. जनरली आपल्याला बघायला मिळते की बऱ्याच लोकांची समस्या आहे की तुम्ही जर पावसाळ्याच्या शेवटला म्हणा किंवा हिवाळ्यामध्ये जर प्लॉट लावला, व्हरायटी कोणती असो, विशेषतः विरांगला तरी
खाली म्हणजे जमिनीला जमिनी लगत माल लागत नाही. लागतच नाही अशी भरपूर लोकांची समस्या आणि आता सुद्धा ते प्लॉट आपल्याला बघायला मिळतात ते. आता युट्यूबला वगैरे आणि बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात की साहेब प्लॉटला कर्लिंग म्हणजे पानं जास्त गोळा झाले ते, हो पानं पिवळे पडतात ते आणि जांभळे पण पडतात ते आणि सेटिंग होणार राहिले. बरोबर ना? बरोबर आहे. पण तशी समस्या या प्लॉटमध्ये कोणतीही नाही आणि यासाठी असं विशेष असं वेगळं केलं नाही. रेग्युलर ट्रीटमेंटमध्येच फक्त योग्य व्यवस्था योग्य वेळी योग्य व्यवस्थापन झालं. त्यामुळं ह्या प्रकारचा रिझल्ट यांना मिळालेला आहे. तुम्हाला आनंद होतो का असा प्लॉट विकून? तुम्हाला साईज वगैरे कशी वाटते? साईज वगैरे खूप छान आहे. आम्हाला खूप आनंद होता. हे असं एवढं मोठं फळ तयार झालं आमच्या झाडाला. आम्हाला वाटत नव्हतं असा प्लॉट बसन अशा वातावरणात. बरं. आणि झाडांना पण खूप माल आहे. अजून पण प्लॉट आता चालू झालाय परंतु अजून ग्रीनरी वगैरे चांगली आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की सध्या खालून पाला असा जळत चाललेला आहे. चाललेलं आहे. म्हणजे जे पहिलं पान आहे तळातलं त्याच्यावरती जो करपा वगैरे आला तो असा जवळजवळ अर्ध्याला वरती प्लॉट झाले लोकांचे. आपला प्लॉट तसं काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे रोग नियंत्रण सुद्धा खूप चांगलं आहे. या सगळ्याचं एकमेव मुख्य कारण आहे की अन्नद्रव्यांचं योग्य व्यवस्थापन. बुरशीनाशक भरपूर लोकांना माहिती आहेत आणि खूप चांगलं भारी भारी बुरशीनाशकं माहिती आहेत, परंतु बुरशीनाशक ही सर्व पूर्ण काम करू शकत नाही. त्यांना शेवटी झाडाने जर तेवढा प्रतिसाद केला तरच त्यांना तेवढं त्यांचं काम करतं. बरोबर ना? बरोबर. जसं की ज्यावेळेस माणूस एखादा जास्त आजारी पडतो तर त्यावेळेस डॉक्टर काय म्हणतात की जर पेशंटनी चांगला सपोर्ट केला तर आपण त्यांना चांगलं नीट करू. बरोबर ना? त्याच पद्धतीने झाडाला जर आपण चांगली अन्नद्रव्य दिली, चांगल्या क्वालिटीची अन्नद्रव्य दिली आणि पाहिजे तेव्हा पाहिजे ते जर न्यूट्रंट दिले तर अशा पद्धतीने चांगला माल आपण पिकवू शकतो. त्यामुळं फर्टिन ॲग्रो बायोटेक तसेच प्लांट प्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे जे नेक्स्ट जेन क्रॉप न्यूट्रिशन आहे तर याचा वापर सर्वांनी करावा आणि आपल्या पिकामध्ये उत्पादनात वाढ करून घ्यावी. धन्यवाद. शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. अधिक माहितीसाठी संपर्क 97 65 171 171.